नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी नांदुरा येथे नांदुरा नगरपरिषद जन्म मृत्यू विभागात मोठा गोंधळ। एजंटमार्फत पैसे घेऊन दाखले दिल्याचे गंभीर आरोप। प्रशासक व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल। नांदुरा नगरपरिषदेच्या जन्म मृत्यू विभागात मोठ्या प्रमाणावर अनियमितता सुरू असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे। एजंटमार्फत आर्थिक व्यवहार करून दाखले दिले जात असल्याचे गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार एजंटांकडून 1500, 2000, 2500 ते थेट 5000 रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात असून हे व्यवहार थेट किंवा अप्रत्यक्षरित्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याची चर्चा आहे। प्रशासक गणेश मुळे यांच्यावर आरोपांची झळ। या कथित गैरप्रकारात नांदुरा नगरपरिषदेचे प्रशासक गणेश मुळे यांची नावे नागरिकांमध्ये चर्चेत येत असून हे दोघेही शॉर्टकट मार्गाने कामे करून शासनाची दिशाभूल करत असल्याचे गंभीर आरोप होत आहेत। नागरिकांच्या म्हणण्यानुसार ज्या प्रकरणांमध्ये अर्जदाराचे नाव आधीच रेकॉर्डमध्ये उपलब्ध आहे त्या ठिकाणीही फाईल पुढे न्यायची असेल तर पैसे द्या अशी मागणी केली जात असल्याचा आरोप आहे। नाव रेकॉर्डमध्ये असूनही पैशांची मागणी। नागरिकांचा सवाल, नाव रेकॉर्डमध्ये असूनही पैसे मागितले जात असतील तर हे अधिकारी नेमकी कोणती नोकरी करत आहेत, असा थेट सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। काही प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तींच्या नावावर आक्षेप बोंड काढून टाकण्यासाठीही पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप आहे। शासनाच्या आवाहनाचा गैरवापर। महाराष्ट्र शासनाने बोगस दाखल्यांना आळा घालण्यासाठी स्पष्ट सूचना दिलेल्या असताना त्याच आदेशांचा आधार घेत वरून आदेश आहेत असे सांगून नागरिकांची अडवणूक व आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप होत आहे। एजंट अधिकारी साखळीमुळे गोरगरिबांची लूट। सूत्रांच्या माहितीनुसार सामान्य नागरिक थेट कार्यालयात गेल्यास काम जाणूनबुजून रखडवले जाते, मात्र एजंटमार्फत पैसे दिल्यास काही तासांत किंवा दिवसांत दाखले मिळतात अशी चर्चा नांदुरा शहरात उघडपणे सुरू आहे। यामुळे गोरगरीब व गरजू नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप होत आहे। रेकॉर्डबाहेर दाखले दिल्याचा संशय। पैसे देऊन मिळालेल्या काही दाखल्यांची अधिकृत रेकॉर्डमध्ये नोंद नसल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे। यामुळे भविष्यात संबंधित नागरिकांना कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते। विवाह नोंदणी दाखल्यांचाही संशयाच्या भोवऱ्यात। जन्म मृत्यू दाखल्यांसोबतच विवाह नोंदणीचे दाखलेही एजंटमार्फत पैशांच्या मोबदल्यात दिले जात असल्याचे आरोप नागरिक करत आहेत। चौकशी व कठोर कारवाईची जोरदार मागणी। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी, एजंटांची ओळख पटवून सखोल तपास, आतापर्यंत दिलेल्या सर्व दाखल्यांची पडताळणी, दोषी आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी ठाम मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी करत आहेत। प्रशासनाची भूमिका काय? या गंभीर आरोपांवर नांदुरा नगरपरिषद प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। मात्र शासनाच्या आदेशांचा गैरवापर होत असल्याचे आरोप असल्याने हे प्रकरण गंभीर वळण घेण्याची शक्यता नाकारता येत नाही।